मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय. हा व्हिडिओ त्या बालिश हिंदू लोकांना आहे जे आपल्या बापाला सोडून शेजारच्या काकाला पप्पा म्हणायला लागलेत. होय, या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन मिशनरीचं इतकं वारं फिरायला लागलंय की ख्रिश्चन मिशनरीच्या एका चर्चमध्ये एका फादरने अजून एका हिंदू महिलेचा बळी घेतला. मी बोलतोय अहिल्यानगर येथील कोपरगाव गावातील विनिता हरकळ नावाची एक महिला होती. तिला कावीळ झाली म्हणून तिला वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी तिला तिथल्या समतानगर इथल्या चर्चमध्ये नेण्यात आलं आणि तिथला जो फादर होता चंद्रशेखर गौंडा म्हणून, या फादरने त्याला औषध देऊ नका त्या महिलेला असं ठणकावून सांगितलं आणि औषध देण्याच्या ऐवजी तिला प्रार्थना करायला लावली. त्यानंतर तिच्यावर ते जादुई चमत्काराचं काय पाणी होतं ते पाणी शिंपडण्यात आलं आणि सांगितलं हिला कुठल्याही दवाखान्यात नेऊ नका, हिला काहीच होणार नाही. परिणाम असा झाला की त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. त्या महिलेला मारावं लागलं फक्त तिला वैद्यकीय उपचार न भेटल्यामुळे. म्हणजे आपले लोक ख्रिश्चन मिशनरीला बळी पडून इतके अंधश्रद्धेमध्ये बुडून गेलेत की या ख्रिश्चन मिशनरीचा आता हिंदू लोकांचा हत्येचं एक नवीन कांड सुरू झालंय, ज्याला आपण शस्त्र, म्हणजे त्यांचं कुठलं शस्त्र असेल ते आहे अंधश्रद्धेचं शस्त्र, ज्याला आपण पाणी आणि बायबल आणि प्रार्थना एवढ्यावर हिंदू आता संपायला लागलेत. आणि हे का होतंय माहितीये, आपल्या आजूबाजूचे जे मूर्ख लोक आहेत, जे हिंदू लोक आहेत, ते ख्रिश्चन मिशनरीला बळी पडलेत आणि ते लोक आपल्या चांगल्या लोकांना सुद्धा नासवण्याचं काम करतायत. त्यामुळे हिंदूंनो सावध व्हा. तुमच्या गावामध्ये सुद्धा कोणी ख्रिश्चन मिशनरीचं काम करत असेल, जिथं हिंदू धर्माला डावलून किंवा अन्य कुठल्याही धर्माला डावलून, बौद्ध धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, यांना डावलून जर कोणी लोक तुम्हाला ख्रिश्चन मिशनरीच्या मार्गाला लावत असेल, एखाद्या नालायक फादरच्या मागे लागून तुम्ही आपला जीव धोक्यात घालू नका. अंधश्रद्धेला बळी पडू नका. श्रद्धा वेगळी असते, अंधश्रद्धा वेगळी असते. त्यामुळे कुठलाही आजार झाला तर जादुई पाणी आणि तेल सोडत बसण्यापेक्षा आणि कुठल्या फादर चादरला जाण्यापेक्षा तुम्ही वेळीच वैद्यकीय उपचार घ्या आणि आपला जीव वाचवा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय.